परिस्थितीशी संघर्ष करा, यश नक्की मिळेल. IAS अधिकारी रमेश घोलप. परिस्थितीबरोबर संघर्ष करा, प्रत्येक गोष्टींकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहा आणि आपल्याला ज्यातून आनंद होतो ते शोधा. या ध्येय वेड्यागत उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करा. तुम्हाला यश नक्की मिळेल असा सल्ला सनदी अधिकारी रमेश घोलप यांनी दिलाय. कुमठे येथील SPM पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये माजी आमदार ब्रह्मदेवदादा माने यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत प्रयत्नांनीच उजळतात वाटा या विषयावर रमेश घोलप बोलत होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते ब्रह्मदेवदादा माने यांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट नितीन हबीब, संस्थेचे विश्वस्त जयकुमार माने, स्वाती माने, प्रिया माने, अक्षय माने, लोकमतचे संपादक मिलिंद कुलकर्णी, दैनिक सकाळचे माजी संपादक अभय दिवाणशी आदी उपस्थित होते. प्रारंभी संस्थेचे विश्वस्त जयकुमार माने यांनी प्रास्ताविक केलं. मला वाटतं कैलासवासी शिवाजीराव भोसले सरांनंतर या मराठी भाषेवर वक्तृत्वावर प्रभुत्व असेल तर आदरणीय रमेश घोलप सर आहेत. एवढं बोललं तर काय वावर ठरणार नाही. असे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज इथं ते आपल्याला मार्गदर्शक आजचे व्याख्याते मिळाले. सर, मी मनपूर्वक आपलं स्वागत करतो. ॲडव्होकेट नितीन हबीब यांनी ब्रह्मदेवदादा माने यांच्या आठवणींना उजाळा दिला. आज तुम्ही खूप नशीबवान आहात की या अतिशय चांगल्या अशा शाळेमध्ये किंवा पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये तुमचं शिक्षण होत आहे. माझे आमदार कैलासवासी ब्रह्मदेव माने हे खरं तर माझे मार्गदर्शक होते. एक संस्था वाचवण्याचा त्यांनी जो त्या काळी प्रयत्न केला होता तसा प्रयत्न आजपर्यंत त्यानंतर कोणी केलेला नाही. माझ्याकडे यायचे, त्यांना पायऱ्या चढायला त्रास व्हायचा. त्यांच्या 118 एनीमध्ये ते बसायचे आणि मी माझ्या कार्यालयातून जाऊन त्यांच्या कारमध्ये जाऊन बसून चर्चा करून त्यांच्या कागदांवरती सह्या घ्यायचो. शिक्षणाप्रती प्रचंड निष्ठा आणि आस्था असलेले हे ग्रस्त हयात आमदार राहिले. जसे आज दिलीपरावांना आम्ही आजही आमदारच म्हणतो. आमचे हे सगळे मित्रकुटुंब आहे. त्यानंतर रमेश घोलप यांनी प्रयत्नांनीच उजळतात वाटा या विषयावर विद्यार्थ्यांना MPSC ते UPSC परीक्षा उत्तीर्ण होण्यापर्यंत आपण काय काय संघर्ष केला हे सांगितलं. जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहा, परिस्थितीशी संघर्ष करा, नशिबावर विश्वास न ठेवता प्रयत्नांनी नशीब बदला असा सल्ला त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. 13 वर्षाच्या अनुभवानं सांगतो, त्याच्यापेक्षा जास्त आनंद असतो जेव्हा तुम्ही इथं बसलेला असता आणि त्या टाळ्या शिट्ट्या तुमच्यासाठी वाजत असतात. त्यामुळे इथं बसलेल्या लोकांनी इथं बसण्याची स्वप्न घेऊन जावं. कारण पेटणं, भेटणं आणि रेटणं ही अशाची त्रिसूत्रे असं मी म्हणतो बऱ्याच वेळेला, की तुम्ही पेटलं पाहिजे. कदाचित मानेसाहेबांची धडपड ती असावी की या विद्यार्थ्यांना कुठंतरी आयुष्यामध्ये काहीतरी मला बनायचंय, करायचंय, याच्यासाठी त्यांनी पेटून उठलं पाहिजे. त्यांना चांगलं मार्गदर्शन कुठंतरी भेटलं पाहिजे. आणि ग्रामीण भाषेत रेटणं म्हणजे चांगला अभ्यास करणं अशा अंगानं, कष्ट करणं अशा अर्थानं म्हणतोय, तर ते केलं पाहिजे. माझा नशिबावर नाही तर माझ्या प्रयत्नांवर विश्वास होता. एक वाक्य आहे मराठीतलं की नशिबाचा खेळ सारा ऐसे कधी म्हणू नका, प्रयत्नांचा डाव आहे पूर्ण करा सोडू नका. आयुष्य हा प्रयत्नांचा डाव आहे. योग्य दिशेनं सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जर तुम्ही कष्ट केले तर क्षेत्र कोणतंही असो तुम्हाला यश मिळतं. यश मोजण्याची परिमाणं वेगवेगळी असू शकतात, कुणाला जास्त मिळालं, कमी मिळालं, पण यश मिळतं. हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. रात भर का तो मेहमान है अंधेरा, किसके रोके से रुका है सवेरा. म्हणजे तुमच्या आयुष्यात अंधार जरी आला ना, जसं निसर्गाचं चक्र आहे, अंधार सुद्धा येतो रात्रभरासाठीच असतो, सकाळी पुन्हा उजेड होतो. तर आयुष्यात फेज असते संघर्षाची, प्रॉब्लेम्सची, अडचणींची. तर त्याला तुम्ही धैर्यानं त्याचा सामना केला पाहिजे आणि समाधान शोधलं पाहिजे. मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात आईकडून काय शिकलो. मी जे म्हटलं मगाशी की माझी आई माझी सगळ्यात मोठी गुरु आहे. तर ती आयुष्यात कधी आलेल्या अडचणी, संकटांना तिनं पाठ दाखवली नाही. त्याचं समाधान काय शोधलं तिनं. कारण आयुष्यात अडचणी येतात, पण प्रत्येक अडचणी, संकटाचं काही ना काही समाधान असतं. काहीचं समाधान पैसा असेल, काहीचं समाधान वेळ असेल, काही गोष्टी वेळेनुसार ठीक होतात.
काहीचं कष्ट असेल, पण प्रत्येक समस्येला समाधान असतं. मला आत्तासुद्धा जरी विचारलं डोळं थोडंसं झाकून काही ठराविक गोष्टी की स्टेशनरी वेव्हची व्याख्या सांग, असं डोळं झाकले मला आठवायला लागतं. वेन टू आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह वेव्ह ट्रॅव्हलिंग थ्रू ए मीडियम अलॉंग द सेम लाईन बट इन अपोजिट डायरेक्शन इंटरफिअर्स विथ ईच अदर. In the shape of resultant wave appears to be stationary, such waves are called as stationary waves. आता त्याचा अर्थ काय होता काय काही माहीत नाही. स्लॅम बुक नावाचा एक प्रकार असतो, मी माझ्या पुस्तकात पण लिहिलं ते की बऱ्याच विद्यार्थ्यांनी माझ्या मित्रांनी त्यात असं लिहिलं होतं की घोलप गायब तरी पण साहेब. तो हमेशा गायब असायचा, पण तुझं एवढं कौतुक व्हायचं म्हणे कॉलेजमध्ये. आणि तशा पद्धतीनं अर्थात मी काही बोंबलत फिरत नव्हतो, तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर काही ना काही विधायक गोष्टी करत मी फिरायचो. आणि त्याच्या कळत नकळतपणे कुटुंबाला असेल, माझ्या वैयक्तिक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला असेल. कारण तुम्हाला सांगतो, तुम्ही एखाद्या गोष्टीत ज्याला पार्टिसिपेट होता आणि वक्तृत्वानं मला काय दिलं, खरं तर मी वक्तृत्व स्पर्धा खूप करायचो की त्या गर्दीमधून उठून आपण त्या गर्दीच्या पुढे जाऊन बोलू शकतो आणि आपल्याला नंबर मिळतो. म्हणजे ह्या गर्दीमध्ये आपली काहीतरी वेगळी ओळख आहे आणि आपण आपल्याला प्रूव्ह केल्यानंतर लोक आपल्याला ॲप्रिशिएट करतात. हा जो एक वेगळा कॉन्फिडन्स आहे ना, तो त्या वक्तृत्व स्पर्धांनी दिला मला. मी आर्थिकदृष्ट्या फटका माणूस होतो, पण सामाजिकदृष्ट्या मी प्रतिष्ठित माणूस होतो. म्हणजे मी गावामध्ये त्या महागावसारखं गाव की ज्या गावाची ओळख महाआगाव गाव म्हणून आहे आमच्या तालुक्यामध्ये, सातत्यानं भांडणं मारामारी सारखं पेपरला येणारं गाव. त्या गावात पहिला एक गाव एक गणपती मी केला होता साहेबात. गणेशोत्सव सुरू आहे की त्या सगळ्या लोकांना एकत्र बसवून समजावून की हे नाही ऐकणार कोणी केला. त्या गावात पहिलं रक्तदान शिबिर मी घेतलं नेहरू या मंडळाचा अध्यक्ष असताना. किंवा वृक्षारोपणासारखे कार्यक्रम असतील, सामाजिक कार्यक्रम असतील, त्यावेळेला आम्ही घ्यायचो. एका दगडाला दोनदा ठेचकाळणं याला मूर्खपणा म्हणतात. त्यामुळे तुम्ही एक चूक परत करू नका. प्रयत्न करत असताना अडथळे संकट येतात, ठेचा लागतात, पण त्याच्यातून आपण सुधरत पुढे गेलं पाहिजे.